हाय फ्रेंड, कसे आहात? मजेत ना? आम्ही पण मजेत. आम्ही आज सकाळीच 2:30 बेड तोडायचे राहिले होते झेंडूचे, ते तोडून आलोय घरी. त्यामुळे घरीच आज बघा शेंगदाणे राहिले नव्हते. मशीनवरती शेंगा चरडलेले आहेत. तर भरपूर शेंगदाणे निघलेले आहेत. आता हे कचरा ते सर्व साफ करायचंय. तरकाली एका साईडला काढून घेतलेले आहेत बाहेर. आणि हे शेंगदाणे यामध्ये पण भरपूर असा कचरा आहे बघा. सुपाने असा पाखडून कचरा साईडला काढून टाकलेला आहे. आणि कचरा काढून टाकलेला आहे. आता शेंगदाणे नीट करायचे. भरपूर 5-6 किलो शेंगदाणे बनवलेले आहेत, पाहू शकता. मशीनच्या साहाय्याने अर्ध्या पाऊण तासातच भरपूर असे शेंगदाणे होतात. चरडायचे शेंगदाणे, त्यामध्ये शेंगा टाकायच्या आणि असं चरडून घ्यायच्यात, म्हणजे पटकन शेंगा चरडले जातात. आणि शेंगदाणे पण कमी वेळेत भरपूर असे शेंगदाणे होतात, म्हणजे हाताने फोडल्यावरती उरकत नाही, तर मग मशीनच्या सहाय्याने उरकून जातात. त्यामुळे घेतो शेंगदाणे नीट करून. या सर्वांनी खायला मस्त शेंगा. आता वर्ष होऊन गेलेले तरी शेंगदाणे जसून तसे बघा, पांढरे शुभ्र. आता 3 दाणे शेंगा असला की वर्षानंतर लाल पडतात शेंगदाणे. हे 2 दाणे शेंगदाणे, त्यामुळे मस्त गोड लागतात. चला मग घेतो शेंगदाणे नीट करून. बाय बाय. तुम्हाला आवडतात का शेंगदाणे खायला? घरच्याच शेतातल्या शेंगा आहे आमच्या. तीच छान आहे बघा. शेंगा पण छान होत्या, निवडून ठेवलेल्या होत्या, त्यामुळे टब्बूक शेंगदाणे निघलेत असे छान असे बघा. घेतो शेंगदाणे नीट करून. बाय बाय.